च्या माध्यमातून यामिनी अगदी तर या क्षणाची आणखी एक मोठी अपडेट आपण बघूयात। परवानगी जरी दिलेली नसली पोलिसांनी या मोर्चाला तरी सुद्धा मोर्चा निघणारच आहे अशी प्रतिक्रिया आता या मोर्चाचे आयोजक अनिल परब यांनी दिली आहे। अनिल परब हे आता पोलिसांना भेटलेले होते अगदी काही वेळापूर्वी आणि त्यावेळेला पोलिसांना त्यांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे। अगदी थोड्याच वेळापूर्वी बाळा नांदगावकर मनसेचे नेते त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती आणि आता अनिल परब यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा कुठलाही राजकीय मोर्चा काढायचा असतो तेव्हा अर्थातच पोलिसांची परवानगी गरजेची असते, अन्यथा आयोजकांना कारवाईला सामोरं जावं लागतं। अनिल परब आयोजक आहेत पण मोर्चा निघणार या मतावर ते ठाम आहेत। तर अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय। या मोर्चाचे आयोजक असणारे अनिल परब हे या सीएसएमटीच्या परिसरामध्ये ज्या वेळेला पोहोचलेले होते, खरं तर फॅशन स्ट्रीट पासून हा पुढे मोर्चा निघणार आहे आणि त्यावेळेला पोलिसांसोबत बातचीत करतानाची ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यावेळेला त्यांनी पोलिसांना निक्षून सांगितलेलं आहे की परवानगी जरी आम्हाला दिलेली नसली तरी सुद्धा हा मोर्चा निघेल। दुसरीकडे कालच सदावर्ते यांनी देखील पोलिसांची भेट घेतलेली होती आणि मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं होतं। त्यामुळे हा मोर्चा अगदी काही वेळामध्ये सुरू होईल, कारण हळूहळू सगळे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे। ज्ञानदा, निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना मतदार यादीमधला घोळ किंवा ईव्हीएम मध्ये होणारा घोळ याच मुद्द्यावरनं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आक्रमक होतेय। जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या तेव्हा संविधानाचा मुद्दा एकत्रितपणे विरोधकांनी लावून धरलेला होता आणि आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा मिनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत तेव्हा मतदार यादीतल्या घोळाबद्दल सगळे एकमुखी बनलेले आहेत। एका सुरात सगळ्या विरोधकांनी आवाज उठवलेला आहे। आत्ताची ताजी अपडेट काय, 1 वाजताचा मोर्चा आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं रवाना झालेले आहेत।